किती रे कुठून येणार चल पाठी पाठी चल मागे मागे बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो माता सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो अरे सेटिंग सेटिंग बाबा आम्ही असो मध्ये सॉरी मास्टर साडी नव्हता तुम्ही फाटी फाटी पुढची हातपाय म्हणून घ्यायची तुम्ही फाटी या नाही मध्ये कुठे गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मायं पिपाता वेरमणि शरणं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि
कामेरयमच्चापमादधाना सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु। बोलो भारत रत्न डॉक्टर पंचा आणि एकदा चलो यहाँ से बीच गोंय राज्याचे भौमानीस मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आयच्या काळाचे मुखेल सोयरे व्यासपीठा ठिकाणी येवपाक लागले ताळयो मारून तांकां येवकार दिवचो। तांचे बरोबर हेर मानेस्ते आसात। मालादी समाज कल्याण मंत्री आम्ही मानेस्ता कडेन मागता की ताणें माचेर येवचे आनी दिवली पेटोवन कार्यावळीक सुरवात करची। इधर है ओम अस्तोमा सर्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय। ईडीसी चेअरमॅन श्री सदानंद तानावडे हाणें माचेर येवचें। सुशेगाद हे ईश्वरा आमकां असत्या कडल्यान शाश्वत सत्याकडे अज्ञानाच्या काळखांतल्यान गिन्यानाच्या उजवाडाकडे आणि मृत्यू कडल्यान आमचे विचार आणि आचारांच्या अमलापणाकडे पावय अशी प्रार्थना करून आम्ही मागता। आयच्या कार्याचे मुखेल सोयरे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेर व्यवस्थापकांनी तांणी दिवली पेटोवन येवकार दिवचो। ईडीसीचे चेअरमॅन श्री सदानंद तानावडे सर माचेर येवचे। सगळे मीडिया चेअरमनीस हे सुंदर स्क्रीन कॅप्चर करपाक आतुरतेन वाटपा येतात। आम्ही सगळे आयच्या 24 दिसाच्या निमतान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मनयतना त्यांच्या विचारान आणि आचारान आर्गां उठताना ते आत्मसात करपाचो एक संकल्प करतात।
पुढे तुम्ही कशाला मध्ये होता डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या तस्वीरी फुलांचा हार उपचार योजी बहुमान संपूर्ण आणि त्यानंतरचा हेअर मास्क. सगळे मग ठिकाणी आपले आसन ग्रहण करते सगळ्यांनी एक बार ताळ्यो मारून आयच्या सोबीत सुंदर उजवाडाच्या किरण येवकार दिवचो जोरदार ताळ्यो जावच्यो कारण हो तांचो भोवमानीत मुखेलमंत्री पदाचो दुसरो कार्यभार आसा आमकां आमची उमळशीक आणि आनंद व्यक्त करपाचो हो पयलोच सुवाळो तेन्ना जोरदार ताळ्यो जावच्यो सगळ्या तांच्या मंत्रिमंडळा खातीर आणि लोकांनी तांकां हो जो तेंको दिला हो सपोर्ट दिला एक विकासाची नवी दिशा आणि गोंयचो नवो संकल्प नवी उदरगत नव्या पावलां कडेन नव्या चितिजा कडेन आमी ते ध्यास घेतले अशी आमी उमळशीक बाळगता सगळ्यांक काळजान सावन देव बरें करूं आयज भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर हांची 131वी जयंती मनयतना तुमकां सगळ्यांक ह्या शासकीय कार्यावळीक येवकार आणि माये मोगाचो नमस्कार भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर हांची 131वी जयंती मनयतना रसरशीत होमखणांतल्यान आपल्या तेजाच्या बळार जिविताची पर्वा करिनासतना पददलीत समाजाक मनशावरी जगूंक मेळचें म्हण जैतिवंत फुडार तुमच्या आमच्या जिवितांत साकार करपी ह्या महापुरुषाक वंदन करतना आमचे मन भरून येता हांव मागतां कला अकादमीच्या पंगडा कडेन तांणी ह्या कार्यावळीक सप्त सुरांचो साथ चडयतना मनांतली आनी काळजांतली उर्बा व्यक्त करची
कला अकादमीच्या पंगडान त्यांच्या सुंदर सुरावटी खातीर काळजान सामदेव बरें. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एका महापुरुष जाणे आपल्या जिणेंतल्यान भोगिल्ल्या कश्टांक आणि आपल्या गिन्यानाच्या तलवारी नश्ट करून तुमची आणि आमची आणि ह्या देशातल्या कोटी कोटी लोकांची जीण बदलून एक मनीस धर्माची नवी दिका दाखवून दिली आणि एका दीपस्तंभावरी तांणी एका समाजाक वयर काडले. उदरगतीची किरणां दाखयली. शिका, संघटीत जायात आणि संघर्ष करात हो महामंत्र ताणें आचरणात हाडलो आणि आमकां प्रेरीत केले. 14 एप्रिल 1891 ह्या दिसा माहूर हांगा जन्म घेतलेल्या ह्या महामानवाची कथा म्हणजे रखरखीत इंगळ्यांचो प्रवास. खिणा खिणा गप्पा अभेलना हांचे कडेन संघर्ष करीत मनीस म्हणून जनावरां सारखी वागणूक ज्या समाजाक दिली त्या समाजाची ललाट रेषा ताणें बदलली. आजच्या दिसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची 131वी जयंती मनयतना तांच्या विचारांची आणि आचारांची प्रेरणा घेऊन एक आत्मनिर्भर नवभारत आणि स्वयंपूर्ण गोंय घडोवपाचो आम्ही संकल्प करूया. उपस्थितांक येवकार दितात मानादी समाज कल्याण खात्याचे सचिव श्री अरुण कुमार मिश्रा IAS ऑफिसर. आदरणीय श्री प्रमोद सावंत साहब, ऑनरेबल चीफ मिनिस्टर गोवा, श्री श्रीपाद नाइक साहब, ऑनरेबल MP और कैबिनेट मिनिस्टर भारत सरकार, श्री सुभाष फलदेसाई जी, ऑनरेबल मिनिस्टर सोशल वेलफेयर, श्री प्रवीण अम्बेकर, ऑनरेबल MLA पुरम, श्री अनिल होबले साहब, चेयरमैन SC एंड OBC कॉर्पोरेशन पंजिम, श्री मनोहर अटपाईकर साहब, चेयरमैन गोवा कमीशन फॉर बैकवर्ड क्लासेस, एंड माई कलीग फ्रेंड मामू हेग, और मेरे प्यारे दोस्तों जो आप इतनी बड़ी संख्या में यहाँ आए हुए हैं. मैं आपका बहुत समय नहीं लूँगा, लेकिन माननीय श्री अम्बेडकर साहब जिन्होंने हमें इस रूप में यहाँ रखा है, हम आज यहाँ इतनी भारी संख्या में इकट्ठा हुए हैं, उनके जो दार्शनिक पक्ष था, विचारों का जो दार्शनिक पक्ष था, सिर्फ 2-4 मिनटों में मैं वर्णन करने का प्रयास करूँगा. ये सारे विचार मैं उनसे आभार उद्धृत करता हूँ जो उन्होंने कॉन्स्टिट्यूशनल असेंबली के 25 नवंबर 1949 के भाषण में कहा था. सबसे बड़ी चीज़ है नेशन बिल्डिंग, राष्ट्र का निर्माण. माननीय अम्बेडकर साहब उस भाषण में कहते हैं कि हमारा देश एक जो राष्ट्र था, लेकिन सदियों की दास्तान ने, सदियों के आक्रमण ने इस देश को जर्जर कर दिया, छेड़ कर दिया. अब उस नेशन को, वी द पीपुल कॉन्सेप्ट को नेशन में कन्वर्ट करने के लिए हम क्या कर सकते हैं, इसके लिए उन्होंने एक फिलॉसफी दी, एक आइडिया जो उनके भाषण में व्यक्त है, आप रिफर कर सकते हैं जाके, प्रसार भारती के नेट पे अवेलेबल है. उन्होंने कहा कि एक लोकतंत्र एक ऐसा ढंग है जिसके तहत हम अपनी अभिलाषाओं को, सारे समाज को इकट्ठा कर सकते हैं. अब लोकतंत्र के लिए उन्होंने पार्लियामेंट्री डेमोक्रेसी चुना. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी क्यों? उन्होंने इसका बड़ा अच्छा उदाहरण भाषण में बनाया कि बौद्ध संघों में अशोक के समय में या उसके पहले समय में संसद की जैसे कार्यप्रणाली होती थी, जैसे कि प्रोटेम स्पीकर होते हैं, जैसे कि प्रोटोकॉल होता है, रेस जुडिकेटा होता है, सीक्रेट बैलेट होता है, ये सारी उस संसद में, उस संघ में होती थी. माननीय अम्बेडकर साहब फिर आगे कहते हैं कि ऐसा नहीं था कि उस संघ ने सबसे पहले उन विचारों को जन्म दिया, उसके पहले भी वो सारे विचार वहाँ उल्लिखित थे, पाए जाते थे. उन्होंने एक रूप दिया जिससे संसद का जन्म हुआ. तो ऐतिहासिकता के आधार पर माननीय अम्बेडकर साहब ने कहा कि हमारे लिए संसदीय लोकतंत्र प्रणाली बेहतर है. अब इसके आगे वो बढ़ते हैं, वो कहते हैं लोकतंत्र हमें किस रूप में चाहिए, फॉर्म में चाहिए या एक्शन में चाहिए. फॉर्म का लोकतंत्र है राजनीतिक लोकतंत्र, और एक्चुअल लोकतंत्र है जिससे कि नेशन का निर्माण होगा. वी द पीपुल विल मूव टुवर्ड द नेशन ऑफ इंडिया.
उसके लिए हमें सामाजिक और आर्थिक लोकतंत्र चाहिए। सामाजिक आर्थिक लोकतंत्र कालीन का वह देश है जिसके बिना कोई भी व्यवस्था, कोई भी शासन बहुत लंबे समय तक नहीं चल सकता। उनकी आशंका ये भी थी कि यदि सामाजिक और आर्थिक लोकतंत्र नहीं आया तो जो मॉडर्न वर्ल्ड का कॉन्सेप्ट है, समानता, स्वतंत्रता और बंधुत्व, वो कभी अचीव नहीं किया जा सकेगा। इसके लिए उन्होंने संविधान लिखा, संविधान को ड्राफ्ट किया, सबसे अच्छे ढंग से ड्राफ्ट किया और सभी की, सर्व समाज को एक समाज में पिरोने के लिए, सबको अवसरों की समानता देने के लिए, सबको स्वतंत्रता देने के लिए, सबको बंधुत्व की भावना से ओतप्रोत करने के लिए उन्होंने संविधान का इस रूप में अंगीकरण किया, इस रूप में प्रस्तावित किया कि ये देश एक देश के रूप में, एक राष्ट्र के रूप में अपनी छाप छोड़े और पुराने गौरवमयी अतीत के आधार पे पुनः विश्व शक्ति बने। इसकी कल्पना अम्बेडकर साहब ने की और वो बहुत आशान्वित थे। उन्होंने देश निर्माण के लिए जो किया, जो आज हम स्वतंत्र वातावरण में सांस ले रहे हैं, एक लोकतंत्र है और गोवा हमारा राज्य, उनकी अभिलाषाओं की मैं मानता हूँ, मैंने बहुत स्टेट देखे हैं, संचित अभिव्यक्ति है, पूर्ण लोकतंत्र की अभिव्यक्ति हमारे गोवा प्रांत में है। तो उनके सपनों का साकार यहाँ का राजनीतिक नेतृत्व ने किया है, हमारे स्टेट फंड मशीनरी ने किया है। इस अवसर पे जब सारे लोग जो उपस्थित हैं उनको मैं बहुत बहुत बधाइयाँ देता हूँ। मैं खुद को भी, सबको बधाइयाँ देता हूँ कि हम एक ऐसे महान राजनेता के वंशज हैं जिन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व की भावना से उत्प्रोत किया, न कि राजनीतिक जीवन में बल्कि सामाजिक और आर्थिक जीवन में भी। हम उनके संकल्पों को, उनके प्रेरणाओं को लेकर आगे बढ़ते रहेंगे और देश को राष्ट्र में परिवर्तित करने के बारे में सतत आगे रहेंगे। धन्यवाद। धन्यवाद सर, आपके विचारों के लिए हम आपके आभारी हैं. सगळेच उतराने सांगप शक्य जायना, देखून तर सैम फुलांची भास उलयता. फुलां भासचे आसता तांची परमळाची भास, आणि ही परमळाची फुलांची भास माचे वयल्या मानेस्तां मेरेन पावयतना आमकां खूब खोस लागता. हांव मागता बाय सायली नायक हिचे कडेन, तेणे आयच्या कार्यावळीचे मुखेल सोयरे गोंयचे भोवमानीत मुखेलमंत्री सर डॉक्टर प्रमोद सावंत हांकां फुलां तुरो भेटोवन येवकार दिवचो. ताचे फाटोफाट दीपा नायक हांणी येवन आमचे ऑनरेबल सेंट्रल मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर ट्युरिझम अँड फूडचे श्री श्रीपाद होळू नायक हांकां फुलां तुरो भेटोवचो. दीपा नायक नांवां एक वेळ फाटीं फुडें जावंक शकता, तुमी येयात फटाफट. ताचे उपरांत आसा फिरदौस अली हांणी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांकां फुलां तुरो भेटोवपाक फुडें येवचें. दिशा बगत आसतले पेडणेचे आमदार श्री प्रवीण आर्लेकर हांकां फुलां तुरो भेटोवपाक. आमचे प्रमुख वक्ते श्री गिरीश मोरे हांगा पावचे पावल्यात. मातशें तांणी माचयेर येवचें बेगीन. आमचे सेक्रेटरी श्री मिश्रा सर हांकांय फुलां तुरो भेटोवचो. प्रमुख वक्ते श्री गिरीश मोरे हांगा पावल्यात, तांकांय फुलां तुरो भेटोवन तांकां येवकार दिवचो. कॉर्पोरेशनचे चेअरमन श्री होबळे सर हांकांय फुलां तुरो भेटोवचो. तशेंच बाचेवेले हेर मानेस्तांक जे कोण उरल्या बी जाय जाल्यार तांकांय फुलां तुरो भेटोवन येवकार दिवचो. वेळ कमी आशिल्ल्यान मातसो तो फटाफट वचपाक तुमकां ऑलरेडी सीएमान सांगला. देव बरें करूं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांणी फक्त पददलित समाजाक उजवाडाची किरणां दाखोवन तांची जीण ज्योतिर्मय केली अशें न्हय, तर ह्या देशांतल्या बायलांक जांकां आमी जननी म्हणून पुजता, देवी स्वरूप म्हणून तांची आराधना करता आनी वास्तवान तांकां गुलामा परस पास्ट जीण घेवंक लायता, अशा बायलांची जीण तांणी खऱ्या अर्थान बदल्ली. नवो उत्क्रांतीचो सूर्य, नवो मनू जावन तांणी पयलींच्या मनूची मनुस्मृती एका वादळी झेलपटान उडयली आनी एका तेजस्वी सूर्याक म्हणजे नव्या मनूक राज्यघटनेच्या शिल्पकाराक वंदन करतना आमी अंतर्मनांतल्यान नतमस्तक जातात. आमी मागतात पणजे महानगरपालिकेचे महापौर श्री रोहित मोन्सेरात हांणी आपले विचार उपस्थितां मुखार व्यक्त करचे. कांय पूर्व नियोजित कार्या खातीर मातसो थोडोसो आमच्या कार्यावळी बदल जाता. हांव मागता आमचे कार्यावळीचे मुखेल सोयरे गोंयचे भोवमानीत मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन तांच्यांनी अंदूं फावो जाल्ले डॉक्टर आंबेडकर सामाजीक पुरस्कार जे 5 जाणांक फावो जालात तांचो भोवमान करचो. पयले सुवातेर आसात श्री चंद्रकांत अर्जुन हळर्णकर.
ए पुढे नका रे ए पाठी तांकां फावो जाला डॉक्टर आंबेडकर सामाजिक पुरस्कार जो अंदू 5 जाणां मदीं वांटून गेला. त्याचे उपरांत आसात श्री लक्ष्मण भिकाजी गांवकर, त्याचे उपरांत आसात नारायण खोर्जुवेकर, मागीर आसात नरसिंह घनश्याम परवार आनी ताचे उपरांत आसात दिलीप साबाजी पेडणेकर. हांव मागता तांचे मातशें तयार जावचें. किती करता बोलून घालून दवरता कल्पना पिशे पडायचे काम आहे. आपण सगळे रेडी करून दवरपाचें न्ही गो. एक तिडो घेवन दुसरे रेडी करा तिडो घेता मग. श्री चंद्रकांत अर्जुन हळणकर, माझ्या पुढे असं बहुमानाचे फुडले मानकरी आसात श्री लक्ष्मण भिकाजी गांवकर. मध्ये उभा राहतो पुढे अच्छा 5 जण राहा रे. अच्छा 5 जण राहा रे. मातशें ताळे नेटान जावनी म्हाका दिसता तेमी आपले आप मारतले म्हणून. ताचे उपरांत आसात श्री नारायण खोर्जुवेकर. श्री नारायण खोर्जुवेकर. त्याच्या उपरांत आसात श्री नरसिंह घनश्याम परवार. त्याच्या उपरांत आसात श्री दिलीप साबाजी पेडणेकर. हे आशिल्ले डॉक्टर आंबेडकर सामाजिक पुरस्कार फावो जाल्ले मानकरी. एकदा जोरदार ताळयो जावनी सगळ्या खातीर. मातशें नेटान जावनी. आमी तांचें अभिनंदन करता. तांकां बरें आयुश्य आवडटा आनी तांच्या कडून उत्तरोत्तर अशी समाजाची सेवा जावची अशें देवा कडेन मागता. मागीर वाटा चला. देव बरें करूं. आयचे परिस्थितीन आमकां डॉक्टर आंबेडकरांचो विचार करतना एका नव्या परिभाषेन तांचें चिंतन करचें पडटलें. ना मस्जिद की बात हो, ना मस्जिद की बात हो, ना शिवालों की बात हो. प्रजा बेरोजगार है, पहले निवालों की बात हो. प्रजा बेरोजगार है, पहले निवालों की बात हो. मेरी नींद को दिक्कत ना भजन से ना अजान से है. मेरी नींद को दिक्कत ना भजन से ना अजान से है. मेरी नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसानों से है. अशा विचाराने प्रेरित जाऊन नवी आव्हानां स्वीकारतना तुमची आमची उदरगत आणि सर्वे जना सुखिनो भवन्तु हो मंत्र आचरणात हाडपाचो फळादी यत्न करपी गोंय राज्याचे भौमानिस्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या विचारांच्या उदरगतीचो आवाज आमी आता पळोवया. सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या जयंतीच्या निमित्तान गोंय सरकारच्या वतीन आयच्या ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं उपस्थित आसात
आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे नवनिर्वाचित सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय, पेडणेचे आमदार माझे मित्र बाब प्रवीण आर्लेकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस बाब अनिल होबळे, मनोहर आडपळकर, आमचे सेक्रेटरी फॉर द सोशल वेलफेअर कलेक्टर नॉर्थ, आणि खास करून आयच्या सुवाळ्याक आमच्या मदीं विचार मांडपा खातीर आयिल्ले डॉक्टर गिरीश मोरे, जे महाराष्ट्रांतल्यान गोंयांत आसा, तांचे विचार आमी सगळे जाण हाजे उपरांत आयकतले. ह्या कार्यक्रमा खातीर आयिल्ल्या म्हज्या पेडण्या पासून काणकोण पर्यंत आयिल्ल्या सगळे जाण म्हज्या मोगाळ भावानो आनी भयणानो, आंबेडकर जयंतीच्या निमित्तान आमी ह्या कार्यक्रमाक मुद्दामून गोंयच्या वेगवेगळ्या भागांतल्यान डॉक्टर आंबेडकरांक वंदना दिवपा खातीर, तांकां मानवंदना दिवपा खातीर आमी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांगासर सगळे जाण जमता. आणि त्या निमित्तान आमी सगळ्या जाणांचे विचारांचे आदान प्रदान सातत्यान दर वर्सा जाता. फाटल्या 3 वर्सांक म्हणजे कोविडाच्या कारणान गोंय सरकार खूब व्हडलो कार्यक्रम करूंक शकूंक ना. तुमी खूब चड जाण ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावूंक शकूंक नाशिल्ले. पण आज म्हाका खूब खोस भोगता, म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या विचाराच्याच प्रेरीत जाल्ली गोंयची पुराय जनता, म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत ह्या समाजा खातीर काम करपी, म्हणजे जांकां आमी नुकतेच पुरस्कार दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार गोंय सरकारच्या वतीन जो दिलो वता, हे फावटी आमी 5 जाणांक दिले. तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. नेटान ताळयो मारून तुमी अभिनंदन करता. मागासलेल्या समाजा खातीर मागीर ते व्यक्ती आसूं किंवा संस्था आसूं, हांच्यांनी सदोदीत कार्यरत जावचे म्हणून सरकारच्या वतीन, आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन वेगवेगळ्यो योजना आसा त्यो तेंच्या पर्यंत पावपाक जाय म्हणून सदोदीत कार्यरत आसपी सगळ्या मनशां खातीर आसतले, तेंच्यांनी गेली कितलीशींच वर्सां कार्य केलां आसतलें, अशा संस्थांच्या खातीर आसतलें. सरकार दर वर्सा तांचो सन्मान करता, तांकां पुरस्कार दिता, आणि हे फावटी त्या पद्दतीचो 5 जाणांचो ज्येष्ठ लोकांचो सन्मान करपाचें भाग्य म्हाका लाभलें. निश्चितच रित्या आमी पळयता की केंद्रा कडेन आसतल्यो, राज्या कडेन आसतल्यो अश्यो विविध योजना आयज पर्यंत आमच्या कडेन आसात. आमी आझादी का अमृत महोत्सव मनयता, म्हणजे देशाचे स्वातंत्र्याची 75 वर्सां आमी मनयता. आणि देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्सां मनयता आसतना माननीय मोदीजी देशाचे जे पंतप्रधान आसात, तांच्या विचारात परत एकदा विचार तेचे फुडें व्हरता आसतना, म्हणजे अंत्योदय तत्वाचेर चलपी तांचें सरकार, अंत्योदय तत्वाचेर चलपी आमचें सरकार. आमी अंत्योदय जेन्ना म्हणटा तेन्ना ह्या समाजांतलो मागासलेलो मनीस, ह्या समाजांतलो ज्याच्या पर्यंत कोणूच पावूंक ना, कदाचित तो मागासलेल्या समाजांतलो आसतलो, तो अपंग आसतलो, तो विधवा भयण आसतली, ह्या सगळ्यांच्या पर्यंत पावपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा. आणि ताकाच लागून आयच्या दिसा तुमच्या मुखार विचार मांडटा आसतना आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत हांव पळयतालो गेली कितलीशींच वर्सां कितल्योश्योच योजना आसा. पण जेन्ना फाटल्या 3 वर्सांक मुख्यमंत्री म्हणून गांवांतल्यान भोंवता आसतना म्हाका अनुभव आयलो, अजूनय आमचे काही मागासलेल्या भावांची घरां, अजूनय आमच्या काही मागासलेल्या भावांचे प्रश्न हे अजूनही तसे प्रकल्प तशेंच अजूनही सुटोंक ना, अजूनही सुटावे जावपाचे आसा. हांवें त्या खातीर मुद्दामून म्हज्या बरोबर जी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी तुमची समिती आसा, जी पूर्ण गोंय लेवलचेर तुमकां सगळें एकत्रीत करून काम करता, तांच्या कडेन म्हणजे आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे स्टॉल्स आमी लायले. म्हणजे कोणाक घरा खातीर आसतली, कदाचित कोणाक शिक्षणा खातीर आसतली, कोणाक आरोग्याच्या योजने खातीर आसतली, किंवा इतर सगळ्या योजना खातीर आसतली. आमच्या सोशल डिपार्टमेंटात 100% सगळ्या योजना खातीर स्कीम आसा. म्हळ्यार त्यो लोकां पर्यंत पावपाच्यो गरज आसा. त्यो फक्त लाल फिताच्या फायलीत आसल्यो म्हणून जावच्यो ना. आणि त्यो पावपा खातीर 100% प्रयत्न आमच्या डिपार्टमेंटाचो आसात. पण ताच्या भायर आमचो नवीन डायनामीक मिनिस्टर निश्चितच इनिशिएटीव्ह घेतलो की आमी संकल्प करूया. या आझादी का अमृत महोत्सव या विचाराचेर आमचो संकल्प आसतलो की गोंयांतलो आमचो एकूय मागासलेल्या भावाचो घराची योजना आसतली किंवा शिक्षणाची योजना आसतली, हाज्या पासून वंचीत उरचो ना, हाज्या खातीर आमी काम करतले. हो आमचो संकल्प आसपाक जाय.
आणि म्हाका दिसता निश्चितच तुमच्यो गांवागांवांनी किंवा तालुका वायज आसलेल्यो संघटना होच विचार घेवन फुडें वयतले आणि ताच्या खातीर सगळ्यांचे प्रश्न सुटावे करपा खातीर आमी सदोदीत कार्यरत आसतले. तुमचो खूब वर्सां पासूनचो प्रलंबीत प्रश्न आंबेडकर भवन म्हाका खबर आसा जे आंबेडकर भवन आमच्या खंय तरी म्हणजे पर्वरी सारकेल्या ठिकाणी जावचें गेली कितलीशींच वर्सां म्हणजे फाटल्या 3 वर्सांक म्हाज्याय कडेन तुमी मांडीत आसा पण फाटल्या टेन्युअरांत आमी जागा दिवपाक सोशल वेलफेरा कडेन यशस्वी जाले. तांचो प्रयत्न आशिल्लो की आमी फावंडेशन स्टोन आतांच घालचो म्हणून पण हांवें ताका परत एकदां सांगलें जेन्ना आमी पुरा फावंडेशन स्टोन जेन्ना घालतले तेन्ना त्या प्रकल्पाचो आमी टेंडर करतले पण निश्चित रित्या ह्या वर्साच्या भितर आमी फावंडेशनूय स्टोन घालतले आणि कामाकूय सुरवात करतले. ते आंबेडकर भवन बांदता आसतना आमचो तोच विचार आसतलो की मागासलेल्या समाजातलो एखादो विद्यार्थ्याक जर पणजेत येवन शिक्षण घेवपाक जाय आसत जाल्यार ताच्या खातीर थंयसर आपल्या एखाद्या हॉस्टेलाची सोय आसची किंवा आमी म्हणटा की ते आंबेडकर भवन ह्या बाकीच्या सगळ्या कामा खातीर ते कार्यरत आसतले. निश्चित रित्या आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अशा पद्धतीची इनिशिएटिव्ह सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत घेतले. केंद्र सरकारातल्यो योजना आणि राज्य सरकारातल्यो योजना हाज्या फुडें आमचे आमचो मिनिस्टर सुभाष फळदेसाय आणि ताच्या बरोबर तेजी एंटायर टीम ही त्या म्हणजे आमी म्हणटा की त्या गावात जे आमचे मागासलेले भाव ज्या जाग्यार रावता त्यांच्या पर्यंत योजना पावना डिपार्टमेंट थंय वयतले ते हांगासर येवच्या पयलीं डिपार्टमेंट त्यांच्या घरा कडेन वचून तांकां योजना दितले. अशा पद्धतीचे निश्चित तत्पर रित्या काम आमचे मिनिस्टर करतले हाची म्हाका खात्री आसा. आणि ताकाच लागून मागीर पेडणे आसूं किंवा काणकोण आसूं हे कितलेशेच भाव असल्या स्किमी योजना हाज्या पासून सगळे जाण वंचीत उरल्या ते आमी सदोदीत करतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचो विचार फुडें व्हरता आसतना ताका केन्नाच जातीय रचना मान्य नाशिल्ली. हे चातुर्वर्ण जे आशिल्ले हे मान्य नाशिल्ले. मनशा मदलो मतभेद म्हणजे भेदभाव तो केन्नाच आसूंक जायनासलो. मनीस हे सर्व समान आसा आणि त्याच विचारधारेत आमचें सरकार फुडें वयता आसतना प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकापर्यंत पावची म्हणून सातत्यात आमचो प्रयत्न आसा. आणि ह्या समाजा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विजन आत्मनिर्भर भारत आणि त्याच धर्तीचेर आमी सुरू केल्लो संकल्प स्वयंपूर्ण गोंय हे स्वयंपूर्ण गोंय करता आसतना सगळ्या समाजाक घेवन फुडें वचप सगळ्या समाजाची उदरगत करप हे आमच्या सरकारात सातत्यान फाटल्या 3 वर्सांक सरकार तुमच्या दारी आसतले किंवा स्वयंपूर्ण गोंय आसतले स्वयंपूर्ण युवा आसतले हातूंतल्यान दाखोवन दिला. आमी एक पावल फुडें मारला तुम्ही 2 पावल फुडें मारपाची गरज आसा. फक्त सरकारानूच एक पावल मारले म्हणून जावचें ना. समाजातल्या विविध लोकांनी समाजातल्या विविध संघटनांनी आपल्या बरोबरच्या बंधू भावाक फुडें हाडपा खातीर प्रयत्न करप गरजेचें आसा. आणि म्हणून आयच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तान हांव तुमकां उलो मारता की तुम्ही सगळ्यांनी एक पावल फुडें मारात. आमकां पूर्ण वर्सभर या आझादी का अमृत महोत्सव या वर्साच्या निमित्तान